सर्व शिक्षकांना मनापासून नमस्कार. आज आपण फटाफट 100 प्रश्न आणि त्याचे करेक्ट योग्य उत्तर म्हणजे सगळे पर्याय न वाचत बसता फक्त करेक्ट उत्तर आज आपण बघणार आहोत. आणि मानसशास्त्र या विषयावरचे अत्यंत महत्त्वपूर्ण असे प्रश्न आज आपण बघणार आहोत. चला वेळ न घालवता आपण प्रश्न बघूयात. प्रश्न पहिला, मनोविज्ञान हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ग्रीक. चला आपण फटाफट बघणार आहोत. प्रश्न दुसरा, जे.बी. वॉटसन यांनी मानसशास्त्राला कशाचे शास्त्र म्हणले आहे? तर वर्तनाचे. जे.बी. वॉटसन, फी व्ही असं लक्षात ठेवा. वर्तनाचे, फी म्हणजे वर्तन आणि वॉटसन म्हणजे शास्त्रज्ञाचं नाव. चला नेक्स्ट. प्रश्न तिसरा, शैक्षणिक मानसशास्त्राचे जनक कोणाला म्हणतात? तर याचं योग्य उत्तर आहे E.L. थॉर्नडाईक. नेक्स्ट. प्रश्न चौथा, मूल्यमापन ही प्रक्रिया कशी असते? व्यापक असते. नेक्स्ट. प्रश्न पाचवा, पियाजेच्या मते बाल्यावस्थेत मुले कोणती विचार प्रक्रिया वापरतात? तर याचं योग्य उत्तर आहे मूर्त. नेक्स्ट. बुद्ध्यांक म्हणजे IQ सूत्र कोणी मांडले? तर याचं योग्य उत्तर आहे स्टर्न. नेक्स्ट. प्रश्न क्रमांक 7, अभिप्रेरणेचा गरजेचा सिद्धांत कोणी मांडला? तर याचं योग्य उत्तर आहे मॅस्लो. अभिप्रेरणा मॅस्लो. AM असंही तुम्ही लक्षात ठेवू शकता. नेक्स्ट. प्रश्न पुढचा, खालीलपैकी कोणती अवस्था शैशवावस्था मानली जाते? तर जन्मापासून 2 वर्ष ही शैशवावस्था मानली जाते. नेक्स्ट. मर्मदृष्टी या उपपत्तीचे प्रवर्तक कोण आहेत? तर कोहलर. MK मर्मदृष्टी, M म्हणजे मर्मदृष्टी आणि K म्हणजे कोहलर. या पद्धतीने सुद्धा आपण लक्षात ठेवू शकता. नेक्स्ट. वर्गातील शिस्त कशी असावी? तर स्वयंशिस्त असावी. नेक्स्ट. प्रश्न 11वा, सर्जनशील बालकाची बुद्धी कशी असते? तर उच्च असते. नेक्स्ट. प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक कोण? तर याचं योग्य उत्तर आहे वुंट. फी असंही आपण लक्षात ठेवू शकतो. नेक्स्ट. स्मृतीच्या प्रक्रियेत टप्पे कोणते? तर याचे योग्य उत्तर आहे अधिगम, धारणा आणि प्रत्याह्वान. नेक्स्ट. प्रश्न पुढचा, RT राईट टू एज्युकेशन 2009 नुसार शिक्षकांनी आठवड्याला किती तास अध्यापन करणे आवश्यक आहे? तर याचे योग्य उत्तर आहे 45 तास. नेक्स्ट. अध्यापन पद्धतीत कृतीतून शिक्षण यावर कोणी भर दिला? कृतीतून शिक्षण म्हणले की जॉन डुई. नेक्स्ट. व्यक्तित्व शब्दाची उत्पत्ती कोणत्या शब्दापासून झाली? तर याचे योग्य उत्तर आहे पर्सोना. नेक्स्ट. अध्ययन अक्षमतासाठी कोणता शब्द वापरतात? तर डिस्लेक्सिया. बघा या ठिकाणी अध्ययन अक्षमता म्हणले की काय म्हणायचं? डिस्लेक्सिया. आणि जी वाचनात दोष असलेली आहे त्याचा पुढे आपल्याला प्रश्न येणारच आहे. गणिताचा असलं तर डिस्कॅल्सिया. नेक्स्ट. मुलांच्या विकासावर प्रभाव पाडणारा घटक कोणता? तर वंश परंपरा व पर्यावरण हे दोन्ही घटक मुलांच्या विकासावर भर पाडत असतात. नेक्स्ट. नैतिक विकासाचा सिद्धांत कोणी मांडला? कोहलबर्ग. नैतिक विकास NK असंही लक्षात ठेवू शकता. नैतिक विकास कोहलबर्ग. नेक्स्ट. अध्यापन ही प्रक्रिया मुख्यत्वे कशावर आधारित असावी? तर बालकेंद्रित. चला बघूया. प्रश्न 21वा, बुद्धी म्हणजे अमूर्त विचार करण्याची क्षमता असे कोणी म्हटले आहे? तर टर्मन यांनी म्हटलेलं आहे. 22, अध्ययन ही कोणती प्रक्रिया आहे? तर अध्ययन ही जन्मभर चालणारी प्रक्रिया आहे. नेक्स्ट. प्रश्न 23, कोहलबर्ग यांच्या मते नैतिक विकासाच्या मुख्य पायऱ्या किती आहेत? तर नैतिक विकासाच्या मुख्य पायऱ्या आहेत 3. नेक्स्ट. प्रभावाचा नियम कोणी मांडला? तर प्रभावाचा नियम हा थॉर्नडाईक यांनी मांडलेला आहे. प्रश्न 25वा, वर्गामध्ये सहभागी शिक्षण पद्धतीचा वापर केल्याने काय होते? तर मुलांचा आत्मविश्वास वाढतो. नेक्स्ट. प्रश्न 26, बालक हाच शिक्षणाचा केंद्रबिंदू असावा हे कोणाचे मत आहे? तर जॉन डुई यांचे मत आहे. नेक्स्ट. विस्मरणाचे मुख्य कारण कोणते?
तर विस्मरणाचे सरावाचा अभाव, मानसिक ताण, अध्ययनातील व्यत्यय, वरील सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे वरील सर्व. नेक्स्ट, ऑपरंट कंडिशनिंगचा सिद्धांत कोणी मांडला? तर याचं योग्य उत्तर आहे स्किनर. नेक्स्ट, शिक्षणातील उद्दिष्टे कशी असावीत? स्पष्ट आणि निश्चित असावीत. नेक्स्ट, बाल्यावस्थेत मुलांची विचार करण्याची क्षमता कशी असते? आत्मकेंद्रित असते. प्रश्न 31वा, अनुवंश म्हणजे काय? अनुवंश म्हणजे पालकाकडून मिळणारे गुणधर्म, त्याला म्हणायचं अनुवंश. नेक्स्ट, प्रश्न 32, बुद्धिमत्ता ही उपजत असते हे विधान कोणी केले आहे किंवा कोणाचे आहे? तर याचं योग्य उत्तर आहे बीने. बी बुद्धिमत्ता बीने असं लक्षात ठेवा. नेक्स्ट, अध्यापनात आगमन पद्धती म्हणजे काय? आगमन पद्धती म्हणजे उदाहरणाकडून नियमाकडे, अगोदर उदाहरण द्यायचं आणि मग नियम सांगायचा. नेक्स्ट, प्रश्न 34, RTE 2009 नुसार प्राथमिक शाळेत विद्यार्थी शिक्षक प्रमाण किती असावे? तर याचं योग्य उत्तर आहे 3:1, म्हणजे 3 विद्यार्थ्यांच्या मागे 1 शिक्षक. नेक्स्ट, प्रश्न 35, अभिप्रेरणेचे प्रोत्साहन सिद्धांत कोणी मांडला? तर याचं योग्य उत्तर आहे मॅस्लो. अभिप्रेरणा लक्षात ठेवा. प्रश्न 36वा, व्यक्तिमत्व हे कशाचे फलित आहे? तर व्यक्तिमत्व हे अनुवंश व पर्यावरण यांची आंतरक्रिया आहे. म्हणजे व्यक्तिमत्व घडत असताना फक्त अनुवंशाने घडत नाही, तर त्याला पर्यावरणाची सुद्धा साथ असते. नेक्स्ट, प्रश्न 37, वर्गातील अध्ययन अपंगत्व असणाऱ्या बालकांकडे शिक्षकांचा दृष्टिकोन कसा असावा? तर सहानुभूतीपूर्ण असावा. नेक्स्ट, प्रश्न 38, प्रयत्न व प्रमाद सिद्धांतात मांजर हे प्राणी कोणत्या शास्त्रज्ञाने वापरले होते? तर याचे योग्य उत्तर आहे थॉर्नडाईक. प्रयत्न प्रमाद म्हणले की थॉर्नडाईक. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 39, सृजनशील बालकांना कशाची आवड असते? तर चौकसपणे प्रश्न विचारणे. जे मुले चौकसपणे प्रश्न विचारतात ते जास्त सृजनशील असतात. नेक्स्ट, प्रश्न 40, शिक्षण ही प्रक्रिया कशी आहे? तर शिक्षण ही प्रक्रिया ध्येय केंद्रित आहे. नेक्स्ट, चला पाहू प्रश्न 41, गार्नरच्या बहुविध बुद्धिमत्तेच्या सिद्धांतात किती प्रकारच्या बुद्धिमत्ता सांगितलेल्या आहेत? तर बघा, गार्नरची जी बहुविध बुद्धिमत्ता आहे त्याच्यामध्ये बुद्धिमत्तेचे 8 सिद्धांत सांगितलेले आहेत. नेक्स्ट, प्रश्न 42, अध्यापन ही प्रक्रिया प्रभावी होण्यासाठी शिक्षकाकडे काय असावे? तर विषयाचे सखोल ज्ञान असावे, अध्यापन कौशल्याचे ज्ञान असावे, उत्तम संवाद कौशल्य असावे आणि वरील सर्व, म्हणजे हे वरील सर्व असले पाहिजे. तर पर्याय क्रमांक डी. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 43, खालीलपैकी कोणती अवस्था पूर्वशालेय समजली जाते? तर बघा, पूर्वशालेय म्हणजे शाळेत येण्याच्या अगोदर, म्हणजे 3 ते 6 वर्ष. नेक्स्ट, पियाजेच्या मते बाल्यावस्थेतील मुलांमध्ये अहकेंद्रितपणा कोणत्या अवस्थेत असतो? तर पूर्वक्रियात्मक अवस्था. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 45, समावेशित शिक्षण म्हणजे काय? समावेशित शिक्षण म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना समान शिक्षण. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 47, वर्गात नकारात्मक वर्तन करणाऱ्या मुलांकडे शिक्षकाने कसे पाहावे? तर त्याच्या वर्तणुकीच्या कारणांचा शोध शिक्षकाला घ्यायचा आहे. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 47, अभिसंधान सिद्धांतांचे जनक कोण? तर याचे योग्य उत्तर आहे पावलो. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 48, शिक्षकाने मुलांच्या वैयक्तिक भिन्नतेचा विचार का करावा? वर्गाचे नियोजन करण्यासाठी त्याचा विचार केला पाहिजे. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 49, बुद्धीचा त्रिघटक सिद्धांत कोणी मांडला? तर याचे योग्य उत्तर आहे स्टर्नबर्ग. प्रश्न 50, सहयोगी अध्ययनमुळे काय विकसित होते? तर बघा, सहयोगी अध्ययनमुळे सामाजिक कौशल्य विकसित होतात. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 51, मूल्यमापन म्हणजे काय? मूल्यमापन म्हणजे विद्यार्थ्याच्या प्रगतीचा व्यापक अंदाज घेणे. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 52, वायगोत्स्कीच्या मते मुले कशाद्वारे शिकतात? तर सामाजिक संवाद. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 53, ADHD म्हणजे काय? तर ADHD म्हणजे अतिचपळपणा व एकाग्रतेचा अभाव. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 54,
प्रयत्न व प्रमाद पद्धतीचा वापर करून शिकताना कोणती गोष्ट महत्वाची असते? तर सराव महत्वाचा असतो. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 55. वर्गातील वातावरण कसे असावे? भीतीमुक्त व आनंदी असावे. चला पुढे पाहूया. प्रश्न 56. जीन पियाजे यांच्या मते अमूर्त विचार कोणत्या अवस्थेत सुरू होतो? तर याचं योग्य उत्तर आहे अमूर्त औपचारिक क्रियात्मक अवस्था, म्हणजे पर्याय क्रमांक बी. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 57. सर्जनशीलता वाढविण्यासाठी शिक्षकाने काय करावे? तर सर्जनशीलता वाढविण्यासाठी शिक्षकाने मुलांना स्वतःचे प्रयोग करू द्यावे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 58. शिक्षकाने वर्गात अध्ययन साहित्य म्हणजे TLM का वापरावे? तर त्यामुळे अध्यापक रंजक आणि प्रभावी होतो. पर्याय क्रमांक ए. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 59. अंतर्निहित प्रेरणा म्हणजे काय? तर अंतर्निहित प्रेरणा म्हणजे स्वतःच्या आनंदासाठी शिकणे. पर्याय क्रमांक ए. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 60. मुलांच्या विकासाचा क्रम कसा असतो? तर सामान्याकडून विशिष्टाकडे. चला प्रश्न 61 बघूया. पियाजेच्या मते मुलांमध्ये वस्तू स्थैर्य कोणत्या अवस्थेत विकसित होते? तर याचं योग्य उत्तर आहे संवेदी प्रेरक अवस्था. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 62. वायगोत्स्कीच्या सिद्धांतानुसार ZPD म्हणजे काय? तर याचे योग्य उत्तर आहे मुलाने शिक्षकांच्या मदतीने साध्य केलेली क्षमता. पर्याय क्रमांक बी. नेक्स्ट प्रश्न 63. शास्त्रीय अभिसंधान प्रयोगात कुत्र्याला कशाचा आवाज ऐकवला होता? तर याचे योग्य उत्तर आहे घंटा. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 64. डिस्ग्राफिया ही कोणत्या प्रकारची क्षमता आहे? तर डिस्ग्राफिया ही लेखन दोषाची क्षमता आहे. बघा म्हणजे लेखन दोष ज्यांना आहे त्याला डिस्ग्राफिया म्हणतात आणि गणिती दोष ज्यांना आहे त्यांना डिस्कॅल्सिया असे म्हणतात. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 65. बुद्धिमत्ता ही अनेक घटकांची बनलेली असते हा सिद्धांत कोणी मांडला? तर याचे योग्य उत्तर आहे थर्स्टन. प्रश्न क्रमांक 66. नियोजन, नियंत्रण आणि मूल्यमापन हे कोणत्या प्रक्रियेचे टप्पे आहेत? तर हे अध्यापन प्रक्रियेचे टप्पे आहेत. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 67. वर्गात एखादा विद्यार्थी सतत शांत बसत असेल तर शिक्षकाने काय करावे? तर त्याचे कारण शोधून त्याला प्रोत्साहन द्यावे, त्याला बोलतं करावे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 68. प्रभावाचा नियम कोणाशी संबंधित आहे? तर प्रभावाचा नियम आनंद आणि दुःख यांच्याशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 69. अमूर्त विचार करण्याची क्षमता कोणत्या वयोगटात जास्त असते? तर अमूर्त विचार करण्याची क्षमता कुमारावस्था म्हणजेच किशोरावस्था वयोगटात जास्त असते. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 70. माहिती प्रक्रिया सिद्धांत कशावर भर देतो? तर स्मृती आणि बोधन. पर्याय क्रमांक ए. नेक्स्ट प्रश्न 71. कोहलबर्ग यांच्यामध्ये पूर्व पारंपरिक पातळीवर नैतिकतेचा आधार काय असतो? तर बक्षीस आणि शिक्षा. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 72. सर्जनशीलतेचे 4 टप्पे कोणते सांगा? तर वॅलेस. प्रश्न क्रमांक 73. समावेशित शिक्षण हे कोणत्या धोरणावर आधारित आहे? तर प्रत्येक मुलाला शिक्षणाचा अधिकार या धोरणावर आधारित आहे. प्रश्न क्रमांक 74. बुद्धीच्या द्विघटक सिद्धांताचे प्रवर्तक कोण? तर याचे योग्य उत्तर आहे स्पियरमन. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 75. अध्ययन म्हणजे काय? अध्ययन म्हणजे वर्तन बदल. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 76. शिक्षकाने ब्रुनरच्या कोणत्या पद्धतीचा वापर करावा? तर शिक्षकाने ब्रुनरच्या शोध पद्धतीचा वापर करावा. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 77. विस्मरण कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धत उत्तम आहे? उजळणी. प्रश्न क्रमांक 78. विद्यार्थ्याचे भावनिक स्वास्थ्य राखण्यासाठी काय महत्वाचे आहे? तर प्रेमळ वातावरण. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 79. मॅस्लोच्या गरजेच्या श्रेणीत सर्वात खालची गरज कोणती? तर सर्वात खालची गरज आहे शारीरिक गरज म्हणजे अन्न पाणी. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 80. अध्यापन ही कोणती प्रक्रिया आहे? तर अध्यापन ही त्रिध्रुवीय म्हणजे शिक्षक, विद्यार्थी आणि अभ्यासक्रम.
अशी ही प्रक्रिया आहे. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 81. जीन पियाजे यांच्यामध्ये अहकेंद्रित विचार हे कोणत्या अवस्थेचे वैशिष्ट्य आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पूर्वक्रियात्मक. नेक्स्ट, प्रश्न 82. बुद्धिमत्ता ही उपजत क्षमता आहे असे मानणारा शास्त्रज्ञ कोण आहे? तर याचे योग्य उत्तर आहे बिने. बी लक्षात ठेवायचं. बुद्धिमत्ता म्हणलं की बिने. नेक्स्ट, शालेय स्तरावर मार्गदर्शन करण्याचे मुख्य उद्दिष्ट काय? तर याचे योग्य उत्तर आहे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 84. प्रयत्न व प्रमाद सिद्धांतात प्रमाद म्हणजे चूक कमी करण्यासाठी काय आवश्यक आहे? चूक कमी करण्यासाठी आवश्यक आहे सराव. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 85. सर्जनशील मुले कशा प्रकारच्या समस्या सोडवण्यात अधिक रस घेतात? तर याचे योग्य उत्तर आहे कठीण आणि नाविन्यपूर्ण. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 86. वर्गात लोकशाही वातावरण राखण्यासाठी शिक्षकांनी काय करावे? तर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याची संधी द्यावी. पर्याय क्रमांक ए. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 87. स्मृती प्रक्रियेचा शेवटचा टप्पा कोणता? तर स्मृती प्रक्रियेचा शेवटचा टप्पा आहे प्रत्याहवन. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 88. RTE 2009 अन्वये शिक्षकाची भूमिका कशी असावी? तर शिक्षकाची भूमिका सुलभक म्हणून असावी. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 89. अनुभवातून होणारा वर्तन बदल म्हणजे काय? तर अनुभवातून होणारा वर्तन बदल म्हणजे अध्ययन. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 90. गार्डनरच्या मते ज्यांना भाषा विषयाची उत्तम जाण आहे त्यांना कोणती बुद्धिमत्ता म्हणतात? तर याचे योग्य उत्तर आहे भाषिक बुद्धिमत्ता. पर्याय क्रमांक ए. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 91. शिक्षणातील उद्दिष्टे कशी असावीत? तर विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार असावीत. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 92. प्रेरणा म्हणजे काय? प्रेरणा म्हणजे वर्तनास चालना देणारी आंतरिक शक्ती. प्रश्न क्रमांक 93. वय 5 म्हणजे बाल्यावस्थेत कोणत्या भाषेचे कौशल्य विकसित होते? तर संवाद, बोलणे. 5 वर्षाचं मूल बोलायला लागतं. प्रश्न क्रमांक 94. सहयोगी अध्ययन साठी काय आवश्यक आहे? कोऑपरेटिव्ह लर्निंग साठी काय आवश्यक आहे? तर गट कार्य. प्रश्न क्रमांक 95. पियाजेच्या मते मूर्त क्रियात्मक अवस्था कोणता काळ आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 7 ते 11 वर्ष. कारण 11 वर्षाच्या नंतरच्या मुलांना मूर्त अमूर्त मधला फरक कळायला लागतो. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 96. व्यक्तीच्या गुणधर्माची जडणघडण कशावर अवलंबून असते? याचे योग्य उत्तर आहे अनुवंश आणि वातावरण. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 97. अध्यापन करताना सोप्याकडून कठीणाकडे या सूत्राचा वापर केल्यास काय होते? तर अध्ययन प्रभावी होते. पर्याय क्रमांक ए. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 98. मुलांच्या बुद्धीची वाढ कोणत्या वयापर्यंत वेगाने होते? तर याचे योग्य उत्तर आहे 15 ते 16 वर्ष. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 99. इन्क्लुसिव्ह एज्युकेशन म्हणजे समावेशित शिक्षण म्हणजे कशाचे समर्थन केले जाते? तर सर्वांना एकत्रित शिकवणे. आणि हा शेवटचा प्रश्न आहे 100वा. प्रश्न 100. अध्यापनाचे यश कशावर अवलंबून असते? तर विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग. पर्याय क्रमांक ए यावर अवलंबून असते. तर शिक्षक मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून कळवा. आणि हो, हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयोगी वाटत असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवायला विसरू नका. आणि माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच पुढील पाठात. तोपर्यंत धन्यवाद.